चंद्रपूरच्या पारडी जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। विद्यार्थ्याच्या विषबाधा प्रकरणातील सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिलेत। मात्र या शाळेत नेमकं काय घडलंय पाहूया। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शासकीय शाळांमधील निकृष्ट दर्जाच्या अन्नाच्या घटना समोर येत असतानाच चंद्रपुरातील पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये एकूण 133 विद्यार्थी आहेत। घटनेच्या दिवशी 126 विद्यार्थी शाळेत हजर होते। मध्यान्ह भोजनात शाळेत पोषण आहार वाटप झालं। हा आहार घेतल्यानंतर घरी पोहोचताच विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी आणि तापाचा त्रास होऊ लागला। विद्यार्थ्यांना सवलतीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केलं। उपचारादरम्यान विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। 106 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली। विद्यार्थ्यांना दिलेला आहार हा 3 महिन्यांपूर्वीचा पोषण आहार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यानं शिक्षक आणि पालकांची मोठी धावाधाव झाली। सावली इथल्या रुग्णालयात बेड अपुरे पडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मूल इथल्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करावं लागलं। सैंपल लिया है, सैंपलिंग किया है और वो अब लैब को भेजेंगे और लैब टेस्टिंग होने के बाद आगे की कार्रवाई होगी। और साथ में भी जो सप्लायर है इसमें जिन्होंने सप्लाई किया है रॉ मटेरियल खाने का खास करके, उस तक इन्वेस्टिगेशन होंगे। किस तरीके का भेज रहे, कैसे भेज रहे, हाँ प्रॉपर तरीके से भेज रहे की नाही, पूरी इन्व्हेस्टिगेशन होगी। आमचे जे काही रुग्णालय आहेत जवळ, म्हणजे उपजिल्हा रुग्णालय मूल आहे ते 12-15 किलोमीटरवरती आहे। तिथे आम्ही 62 पेशंटचं नियोजन केलं। त्यांना तिथे सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या। आमचे मेडिसिनचे डॉक्टर्स तिथे आहेत, पेडियाट्रिशियन्स आहेत आणि बाकी इतरही डॉक्टर तिथे पूर्ण भरपूर स्टाफ आहे। त्याच्या अनुषंगाने तिथली ट्रीटमेंट चांगली झाली। विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले। सावली तालुक्यातील पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या। याची सखोल चौकशीचे सूचना एक आमदार म्हणून मी दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत सातत्याने चर्चेत होतो। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दवाखान्यामध्ये जाऊन आलेत। आता त्यांची तब्येत चांगली आहे। सखोल चौकशी करण्याचे आणि याची माहिती कदाचित 1-2 दिवसामध्ये जी प्रयोगशाळा आहे त्यातून प्राप्त होतील। राज्यातील शासकीय शाळांमधील निकृष्ट अन्नाचा प्रश्न नेमका कधी सुटणार? लहान मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार असा सवाल पालक उपस्थित करतायत। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।